बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अडचणीत सापडलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांना परळीच्या फौजदारी कोर्टाने नोटीस बजावली आहे। निवडणूक प्रतिज्ञा पत्रात आपल्या पत्नी करुणा मुंडे यांच्या मिळकतीची माहिती लपवल्या प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात गेल्याची चर्चा रंगली आहे। करुणा शर्मा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडवल्याचा आरोप केला होता। या संबंधीची तक्रार त्यांनी परळीच्या फौजदारी न्यायालयात नोंदवली होती। त्यांच्या अर्जाची दखल घेत न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे। या प्रकरणी येत्या 24 फेब्रुवारी रोजी परळीच्या फौजदारी कोर्टात सुनावणी होणार असल्याची माहिती तक्रारदाराचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी दिली आहे। काय आहेत धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप? उल्लेखनीय बाब म्हणजे धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्रात पत्नी राजश्री मुंडे व 3 मुलं यांच्यासह करुणा मुंडे यांच्या 2 मुलांचा उल्लेख केला होता। पण करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीचा त्यांनी कुठेही उल्लेख केला नव्हता। करुणा मुंडे यांनी यावर आक्षेप घेत कोर्टात ऑनलाईन तक्रार दाखल केली होती। त्यानंतर कोर्टाने याच तक्रारीची दखल घेत धनंजय मुंडेंना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत। मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे। त्यामुळे बीडच्या सर्वपक्षीय आमदारांनी वाल्मिक कराडशी असलेल्या संबंधावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। त्याशिवाय भ्रष्टाचाराच्या काही प्रकरणातही विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे।